अक्कलकोट तालुक्यामध्ये सध्या बिबट्याची दहशत पसरलेली आहे. पण मागील 2 ते 3 दिवसापासून पाहत आहोत सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळीकडे एकच दहशत पसरलेली आहे. बिबट्या आपल्या शेतामध्ये आलेला आहे. यामुळे या भागातील अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी सध्या हवालदिल आहेत. आणि या शेतकऱ्या हा जो अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आहे तो शेतकरी वर्ग सध्या दुहेरी संकटात सापडलेला आहे. दुहेरी संकटात कशा प्रकारे सापडलेला आहे तर सध्याला जो सुगीचा हंगाम चालू आहे, पीक हाताशी आलेलं आहे, तोंडाशी आलेलं पीक आता कुठं वाया जातं या उद्देशाने शेतकरी दिवस रात्र काबाड कष्ट करत शेतामध्ये राबताना दिसत आहे. त्यामध्येच आता दहशत पसरलेली आहे ती बिबट्याची दहशत पसरलेली आहे. रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी शेतकऱ्याला जावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महावितरण कंपनीचा जो गलथान कारभार आहे, आपल्या भागामधील शेतकऱ्यांना संध्याकाळची वीज असते, त्यामुळे रात्री अपरात्री शेतामध्ये जाणं हे जरुरीचं आहे, जिकिरीचं आहे. तशातच आता ही बिबट्याची जी दहशत पसरलेली आहे, त्यामुळे शेतकरीच्या तोंडाशी आलेला घास कुठे मातीमोल होतोय का, अशी एक भीती पण सध्या शेतकरी वर्गातून दिसून येत आहे. आणि त्याच धर्तीवरती आपण जर पाहिलो तर वारंवार हे बिबट्याचे फोटो, बिबट्याचे व्हिडिओ या शेतामध्ये वावरताना दिसत आहेत. आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून अजून पोलीस प्रशासनाने या भागाकडे दुर्लक्ष का करत आहे, वन विभाग का दुर्लक्ष करत आहे, येथील शेतकरी काय म्हणतात त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला जाणून घेऊया आपण येथील या कल्ल-हिप्परगे अक्कलकोट तालुक्यामधील जो गाव आहे, एक छोटासा गाव आहे कल्ल-हिप्परगे, या गावातील आपण शेतकऱ्यांशी बोलूया. त्यांची भीती काय आहे त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करूया. काशीनाथ मोरे. काका, इथे मागील 2-4 दिवसापासून शेतामध्ये बिबट्या फिरतोय, अशा घटना चालू आहेत. काय आहे तो प्रकरण नेमकं? खरोखर तेच आम्ही तर बघितलंच नाही, सगळे लोक बघितले ते. मी बघितलंय. अच्छा. माझा मुलगा चाला बघा, कालच बघितलंय. ते शेतामध्ये बघितलंय, हडपड म्हणून बसतो ते शेतात होत आहे. अच्छा, म्हणजे ही घटना अगदी खरी आहे, यामध्ये अफवा असं काहीच नाही. अफवा नाही. ठीक आहे. तर मग आत्ताच आपले हे जे वयोवृद्ध आजोबा आहेत ते काय म्हणतात, घटना 1001% खरी आहे, त्यामध्ये अपवाद नाहीये. पण पोलीस प्रशासन, वन विभाग करतंय काय? दादा, वन विभाग वाले काय आले होते का तुमच्याकडे? पुढे आले होते. बोला तुम्ही आता काय आले होते, आले काय म्हटले ते? शेतात बंद करे. हा, बंद कन्नड मध्ये बोला दादा, असं काही नाही. आपले जे श्रोते वर्ग आहेत कन्नड मध्ये बोला. बंद खरे. हा, शेताला रोचाली बंद खरे. हा, बंद हो गया सर. अच्छा, बघा, हे आपले जे गाववाले आहेत, आपला हा जो भाग आहे सीमावर्ती भाग आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती वसलेलं गाव म्हणून हे कल्ल-हिप्परगे या गावाकडे पाहतो. यामध्ये आपल्याला थोडीशी भाषेची अडचण पण आहे, पण त्यांच्या मनातील भावना आपण अगदी प्रामाणिकपणे समजू शकता. तर अशातच आता आपल्याकडे जे आहेत या गावचे जे सुपुत्र आहेत त्यांच्याशी बोलूया. आनंद उकानोर आहे. ज्या दिवशी आम्हाला 3 दिवसा पलीकडे ज्यावेळी सर्व लोकांनी सांगितलं, त्यावेळी शेतावस्थेतील जवळजवळ 15 ते 20 लोकांनी एकत्रित त्या बिबट्या सदृश प्राणीला बघितल्याची आम्हाला सांगितले. त्यानंतर आमच्या गावच्या पोलीस पाटलांनी कॉल दिले ग्राम सुरक्षा यंत्रणेला. त्यानंतर संपूर्ण गावाला ती माहिती मिळाली. त्यानंतर सर्व गावकरी आपण सगळे तिथं जातीने त्या शेतकऱ्याच्या इथं आपण घेतो. तिथं घबराटाची परिस्थिती होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेऊरवाडी परिसरात असल्याची आम्हाला व्हॉट्सअप, सोशल मीडिया, लोकमतच्या पेपरच्या माध्यमातून आम्ही वाचलो. त्यानंतर काल केगाव परिसरात असल्याची केगाव आणि रात्री भंडारगवटे येतं त्याचा व्हिडिओ दिसल्याची आता ग्रुप सोशल मीडियावरती व्हायरल होतात. तर सर्व पाहता तिथं वन विभागाने अपेक्षा पाहिजे तशी कारवाई अजून करताना दिसत नाहीये. आणि प्रशासनाशी हात बांधलेला आहे असं वाटतं. यावरनं शेतकऱ्यामध्ये अत्यंत घबराटाची परिस्थिती आहे. शेतामध्ये रात्री वीज असल्याने शेतामध्ये सर्व शेतकरी पाणी देण्यासाठी सर्व शेतामध्ये आहे. कोणाची जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने जातीने लक्ष घेऊन शेतकऱ्यांना न्याय देऊन त्या जो प्राणी आहे त्या प्राणीला पकडून आपण जंगलात सोडावा, ही शेतकऱ्याच्या वतीने कळकळीची विनंती. अशाच प्रकारच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील
सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. कॅमेरामन रहमान शेख सोबत, ब्युरो चीफ निजाम शहा शेख सोबत, बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर.